नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची वाढती वीज बिल थकबाकी लक्षात घेता सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर आणाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी आयोजित ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत त्यांनी यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. पाणीपुरवठा योजना वीज बिलांच्या थकबाकीमुळे बंद पडू नयेत यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सौर ऊर्जेचं धोरण तयार करण्यात येणार आहे. तसंच केंद्र सरकारच्या निकषानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तरच्या सेक्टर 8 चारकोप पॅकेज ई इथल्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पाअंतर्गत रस्ता चारकोप सेक्टर 8 पर्यंत उंच मार्गाने एलिव्हेटेड ट्रान्झॅक्शन नेण्यात येणार असून इथे महत्त्वाचे इंटरसेक्शन विकसित करण्यात येतील. तसंच या ठिकाणाहून बोरिवलीकडे जाणाऱ्या वाहनांना विद्यमान रस्ते जाळ्याशी थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. राज्यातील गायवर्ग पशुधनाला लंपी चर्मरोगापासून संरक्षण देण्याकरता 2026-27 साठी गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला. पहिल्या टप्प्यात 37,52,000 लसी मात्रांचं नियोजनबद्ध वाटप सुरू करण्यात आलं असून मोहीम युद्ध पातळीवर राबवण्याचं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी केलं. पुणे इथल्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेमार्फत लसींचं उत्पादन सुरू असून 21व्या पशुगणनेनुसार जिल्हानिहाय वाटप करण्यात येतं. अधिक दूध उत्पादन देणाऱ्या आणि उच्च उत्पादन क्षमतेच्या पशुधनाचं प्राधान्याने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. त्यानुसार म्हाडा राज्यभर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहीम राबवणार आहे. जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने म्हाडाने 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आषाढी पालखी सोहळा 2026 अधिक सुविधायुक्त, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. पुणे विभागीय कार्यालयात आयोजित नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असून लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरचा चेहरा मोहरा बदलणार असून पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी इथल्या विकास कामांचं 90% काम पूर्ण केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिराच्या नवीन सभामंडपाच्या चावीच्या दगडाची पूजा आणि ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. मंदिर परिसर आणि हेरिटेजवाडी प्रकल्पाच्या कामावर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलतो. एकाच परिसरात राहणाऱ्या गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टी किंवा चाळींमधील मालमत्तांसाठी आता एकच सरकारी रेडी रेकनर दर असणार नाही. परिसरात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांनुसार हे दर वेगवेगळे केले जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून संपूर्ण राज्यात 3 टप्प्यात यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे. मुंबईत मायक्रो झोनिंगचं काम सुरू झालं असून MRSAT संस्था GIS आधारित नकाशे तयार करत आहे. पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे 2027-28 या वर्षापासून मुंबईत आणि नंतर पुढील 2 वर्षात राज्यातील इतर महानगरांमध्ये हे वास्तववादी दर लागू होतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 51 लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 25 लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी देखील लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलंय. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.